विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक अशा 2 एकादशी येत असतात. एकूण वर्षभरात 24 एकादशींचं व्रत केलं जातं. एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये खूप विशेष असं महत्त्व आहे. भागवत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी उपवास केला जातो, नामस्मरण केलं जातं. त्याचबरोबर काही उपाय जर आपण या एकादशीच्या दिवशी केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही संकटं चालू असतात ती दूर होतात. त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होते. तर असाच एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील भागवत एकादशी. भागवत एकादशी ही म्हणजे जे एकादशीचं व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. आपल्या जवळपास भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही पूजा करा, किंवा आपल्या घरात भगवान विष्णूंची फोटो मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर श्रीमद भगवत कथा किंवा विष्णू सहस्रनामाचं आपण वाचन करायचं आहे. जे कोणी एकादशीचं व्रत करत असतं तर त्यांनी हे व्रत एकादशीच्या दिवशी सकाळपासून सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत सोडायचं असतं. एकादशीचं व्रत संध्याकाळी सोडलं जात नाही. साबुदाण्याची खिचडी, भगर असेल किंवा फळं, दूध किंवा इतर जे उपवासाचे पदार्थ असतील ते खाऊन आपल्याला हा उपवास करायचा असतो. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर एकादशीच्या व्रतामध्ये तुळशी पूजनाला देखील खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं आपण टाकून अंघोळ केली तर आपल्याला खूप पुण्य मिळतं. पण एक लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे एकादशीला आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही. समजा जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पानात तुळशीचे पानं टाकून अंघोळ करायचं आहे किंवा मंजिरी टाकून अंघोळ करायची आहे तर मग तुम्ही खाली पडलेली पाने, तुळशीच्या कुंडीमध्ये पानं पडलेले असतात ते पाने टाकू शकता, किंवा मग आदल्या दिवशी पानं तुम्ही तोडून ठेवा, किंवा मग पूजा साहित्याचं जे दुकान असतं तिथे आपल्याला मंजिरी किंवा वाळलेली तुळशीची पानं देखील सहजरित्या उपलब्ध होतात. तर तुम्ही तिथून देखील पानं खरेदी केली तरीही चालतील. भगवान विष्णूंना आपण एकादशीला नैवेद्य दाखवतो. तर नैवेद्य दाखवताना आपल्याला तुळशीचं पान दाखवायचं असतं. त्यामुळे भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही तुळशीची मंजिरी किंवा पान आदल्या दिवशीच तोडून बाजूला ठेवायचं आहे. एकादशीच्या दिवशी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आता आपल्याला तुळशीला एक गोष्ट अर्पण करायची आहे. आपल्याला तुळशीजवळ दिवे लावायचे आहे. तर दिवे किती लावायचे, कसे लावायचे, कधी लावायचे याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया. तुमच्या घरातली मुलं सतत चिडचिड करत असतील, त्यांची प्रगती होत नसेल किंवा मग पैशांसंबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला गव्हाचं कणकेपासून दिवे बनवायचे आहे. गव्हाचं कणिक मळायचं. कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं गाईचं तूप आणि थोडीशी हळद टाकून हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. त्यापासून 11 कणकेचे दिवे बनवायचे आहे. दिव्यामध्ये कापसाची वात घाला, किंवा मग जो आपला कलावा असतो, रक्षासूत्र असतं त्याची वात घाला. कापसाची वात घालण्याऐवजी तुम्ही दोरा घ्या. दोऱ्याला हळद कुंकू लावून लाल पिवळं करा आणि कलाव्यासारखा त्याला रूप द्या. आणि साजूक तुपाचे हे दिवे आपल्याला लावायचे आहे. 11 दिवे लावले की त्यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची. दिवे प्रज्वलित करायचे. तुळशीजवळ घेऊन जायचं आहे. तुळशीजवळ घेऊन गेल्यानंतर तुळशीला या 11 दिव्यांनी ओवाळायचं आहे. भगवान विष्णूंना आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना या 11 दिव्यांनी ओवाळायचं आणि हे दिवे आपल्याला तुळशीचं जिथे वृंदावन असतं तिथे ठेवायचं आहे. तर ते डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता तुम्ही खाली तांदूळ ठेवा, किंवा मग हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा आणि त्याच्यावरती हे 11 दिवे तुळशीकडे तोंड करून
ठेवायचा आहे. आता हा उपाय नक्की कधी करायचा? हा उपाय सकाळी उठल्यानंतर तुम्ही 9:30च्या आत करा. सकाळी केला तर अतिउत्तम, किंवा संध्याकाळी 6 नंतर 6 ते 8 वाजेच्या कालावधीत तुम्ही हा उपाय करू शकता. कारण ही जी वेळ असते ती देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होऊन आपल्या घरात हसत हसत प्रवेश करते. आणि देवी लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर घरातील वातावरण देखील सुखी, समृद्धी आणि आनंदाचं आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या, आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे, पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे लांबूनच आपण या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे. नैवेद्य ठेवताना देखील तो थोडासा दूर ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपला स्पर्श तुळशीला होणार नाही. हा जो उपाय आहे ते घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. शक्यतो सौभाग्यवती महिलांनी हा उपाय केला तर अतिउत्तम. या दिवशी गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करायचं आहे आणि गाईला देखील हिरवा चारा, गूळ आपण खाऊ घालायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशी पूजनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला त्याचं दुप्पट फळ मिळतं. उपवासाचं देखील दुप्पट फळ मिळतं. तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही, पण कमीत कमी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा, नका करू. हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचं दुपटीने फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. हा उपवास फक्त हा जो उपाय आहे तो फक्त उद्याच्या एकादशीला नाही, तर तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय केला तरीही चालेल. दिव्यांचं नंतर काय करायचं? दिवे विझले की त्यांचं नंतर काय करायचं? असा प्रश्नही तुमच्या मनात तयार झालेलाच असेल. बघा, जर दिवे प्रज्वलित झाले त्यानंतर हे दिवे पशुपक्षी खात असतील तर अतिउत्तम, किंवा मग काही कीटक हे दिवे खातात. आता शहरात असं होत नाही. आपण गॅलरीमध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये जर राहत असेल तर गॅलरीत हे दिवे लावतो. मग एवढे दिवे यांची विल्हेवाट लावणं, किंवा मग तिथे काही पशुपक्षी पोहोचू शकत नाही सहसा. मग तुम्ही हे जे दिवे आहे ते रात्रभर तिथेच राहू द्यायचे. कीटकांनी खाल्ले, जेवढे खातील तेवढं ठीक आहे. बाकी जे उरलेला दिव्यांचा भाग आहे तो उचलून घ्यायचा आणि गाईला, गाय येत असेल खाली किंवा कुत्रा असेल तर त्यांना हे दिवे तुम्ही खाऊ घालायचं आहे. त्या निमित्ताने आपल्याकडून अन्नदान देखील घडतं या कणकेच्या दिव्यांच्या निमित्ताने. आणि समजा तुम्ही गावाकडे हा उपाय करत असाल तर गावाकडे दिवे उचलण्याचीही गरज पडणार नाही. दिवे विझायचा उशीर की कुत्रा किंवा मग मांजर किंवा इतर पशुपक्षी हे दिवे सहजरित्या खाऊन घेतात. पण शहरामध्ये तुम्ही हे राहत असाल तर हे दिवे उचलून मात्र तुमच्या आसपास गाय येत असेल किंवा मग गोशाळा असेल तर तिथे जाऊन गाईला किंवा इतर पशुपक्ष्यांना हे दिवे खाऊ घालायचे आहे. एकादशीच्या व्रताचं पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर करायचं असतं. योग्य वेळेत अन्न ग्रहण करून हा एकादशीचा उपवास सोडायचा असतो. वारकरी संप्रदायात भागवत एकादशीला खूप विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भागवत एकादशीच्या दिवशी असा जर आपण उपाय केला तर आपल्या मुलांची नक्कीच प्रगती होईल आणि पैशांच्या संबंधित अडचणी दूर होईल. भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती कृपा राहायला मदत होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागवत एकादशीच्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा काय उपाय करायचा आहे, दिवे तुळशीला अर्पण कसे करायचे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.